गुणरत्न सदावर्ते हे नेहमी मराठ्यांचा द्वेष करतात. त्यांना मराठ्याची तळमळ समजत नाहीये. अजय बारसकर. कोणीही कोणावर आरोप करू शकतो. आरोपाला पुरावे लागतात. काही तथ्य लागत नाही. पुरावा नसतील तर आरोप शून्य असतात आणि माझ्यावरील आरोप हे शून्य आहेत. गुणरत्न सदावर्ते हे नेहमी मराठ्यांचा द्वेष करतात. 2017 पासून आम्ही सदावर्ते यांच्यासोबत संघर्ष करतोय. त्यांना मराठ्यांची तळमळ समजत नाही आहे. सगळे सोयऱ्यांची आरक्षणाची अंमलबजावणी सरकारने तात्काळ करावी. 10% आरक्षणाची जबाबदारी सरकारने कोर्टात टिकवावी. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे. मला मारायला सगळे टपलेले आहेत. आरक्षण मिळवण्यासाठी ते मला मारतील असे त्यांना वाटते. एक काम करा, मला मारून टाका आणि घ्या आरक्षण. आरोप करायला कुणी कोणावर आरोप करू शकतो. मी म्हणू शकतो बा माझे पंतप्रधानांकडे 2 लाख रुपये देतात. त्याला काय अर्थ नसतो ना. त्याला आरोपाला पुरावा लागतो, तथ्य लागतो. पुरावा आणि तथ्य नसेल तर ते आरोप शून्य असतात आणि माझ्यावरचे आरोप शून्य. मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. माझ्यावरचा जो एक आरोप सातत्याने केला, याला 40 लाख रुपये सरकारने दिले. माझी नार्को करा, SIT न्यामा, उभी चिरफाड करा, माझी ओपन करा सगळं. मी जर पैसे घेतले असेल तर मला जागेवर गोळ्या घालण्याचा पैसे द्या. गुणरत्न सदावर्ते यांच्या पिटिशनवरती काय सांगाल? अरे गुणरत्न सदावर्ते हा नेहमी मराठा समाजाचा द्वेष करणारा माणूस आहे. त्याच्यावर आजचा संघर्ष नाही, 2017 पासून आम्ही त्या सदावर्तेबरोबर त्या संघर्ष करतोय आणि अजूनही करत राहू. त्याला द्वेषच करायचा त्या माणसाला. आता काय करणार? त्यांना मराठीची तळमळ कळत नाही. त्यांना फक्त ते आमदार खासदार दिसतात, पण खालचा तळागाळातला मराठा समाज गुणरत्न सदावर्ते दिसत नाही. त्यांनी तो पाहावा, त्याचे दुःख पाहावे, त्या गरीब शेतकऱ्याच्या वेदनाही त्यांनी पाहाव्यात. तेच काम आम्ही वेदना सत्य मांडत आलेले, त्यांनी ते पाहावं. आज पत्रपरिषद घेतलं आणि काय नवीन खुलासा केलेला आहे, काय सांगा? सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी सरकारने तात्काळ करावी आणि ते अधिसूचना, ते अधिनियम अंमलात आल्यानंतर ते जरांगे पाटलांनी तो कोर्टात टिकवावा. श्रेय जे जसं जरांगे पाटलांचं आहे तशी जबाबदारी कोर्टात टिकवण्याची सुद्धा त्यांचीच आहे. आणि 10% आरक्षण हे सरकारनं कोर्टात टिकवावं. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली, ती जबाबदारी तुमची. तुमच्यावरती हल्ला झाला त्याच्या संदर्भात काय सांगा? अरे ते आता मला मारायला टपलेले सगळे. त्यांना असं वाटतं बघा मला मारलं का आरक्षण मिळेल. मी एक काम करा, मला मारून टाका, घ्या आरक्षण. काय त्याच्यात काय विषय त्याच्यात? धन्यवाद.